दंडवत हो. देव साखर भात आरवुना त्यावेळेचा लीळा स्वामींनीच केली. त्याचा अनुवाद पण स्वामींच करतात. आधी सुद्धा पाठ पाहिजे लीळा चरित्राची. तर हिरायसांना आधी पाठ राहायची. देव साखर भात आरवुना अनुवाद. एक दिवस उदयाचा पूजावसर झाल्यानंतर सारंग पंडित आले. नमस्कार करुणी गोसाव्या ते म्हणजे सारंग पंडित आले म्हणजे कुठं आले? अवस्थान कुठं आहे स्वामींना? भोगनारायण. भोगनारायणी आले. पहिली भेट तिथंच झाली. प्रारब्धाचा 21 दिवस भोग ताप तिथंच भोगला. त्या स्थानापासूनच पेन्शन मिळाली. हे नाही, त्या स्थानाजवळ बरेच लोकांचं चिंतन आहे. जे उद्धरणाचा विड्याचं चिंतन आहे त्या भोगनारायण. कसं करायचं, बाईसांना प्रेमदान कसं द्यायचं, मला 6 महिने चिंतन करून बी काम भागलं नाही. अरे 3 दिवस बसू आता ओट्या वगैरे वगैरे. जी म्हणाले, गोसावी आज आमचा गृही उपहार करावा. भाषा वेगळी या चरित्राची ना. तुम्हाला ते दुसरं वाचलं तर तुम्हाला हे चरित्र कळाल, भाषा कशी बदलल्या म्हणून. गोसावी आज आमचा गृही उपहार करावा. दुसऱ्या चरित्रामध्ये आहे, जी गोसावी आजी आरवुनेशी विजय करावी. अशी भाषा भिन्नता म्हणतात त्याला. इथं सांगतात ते एक निमंत्रण देऊनी ग्रहा गेले. पाक निष्पत्ती झाल्यानंतर गोसाव्या ते बोलावाले. सारंग पंडिती मोक्षानंदा ते पुढे पाठविले. स्वयंपाक झाला, आले, स्वामींसोबत निघाले. निघताना मोक्षानंदा ते पुढे पाठवले. कानात आळूंची म्हणाले. आळूंचे शब्द आहे इथे नवीन आलेले. आळंच पाळंच न करावा असे एक सूत्र आहे. त्यातला आळ शब्द इथं आलेला आहे. आळूंची म्हणजे हळूच कानामध्ये, म्हण कानाला लागतात. बाया लागतात, साधू लागतात, यजमान आल्यावर साधू बाया कानाला लागतात. हळूच नको ते शब्द टाकायचा. काय बुद्धी असते का नाही, काही बुद्धी म्हणतात त्याला. कंस बुद्धी सगळ्यांच्या ठिकाणी निवास करते का नाही. अनुसरल्याची बुद्धी कशी असावी? बुद्धिर मतामस्मी तेजस्वी नाम. ही असली भयानक बुद्धी आहे की नाही. बुद्धीचा तर खेळ आहे सगळा, अनुसरणात सगळा. भक्ती धर्मशास्त्रात बुद्धीचा खेळ आहे. आणखी कुठं आहे बुद्धीचा श्लोक गीतेमध्ये? बुद्धियोगम पाश्चित्य मच्चितम सततम भव. म्हणजे काय सांगायचं तिथे? बुद्धीनेच उपासना करावी लागते का नाही. बुद्धीचा निवेश सुद्धा स्वामींकडे करावा लागतो. बुद्धी निवेश म्हणतात ना ते, हे का नाही. आपण बँकेत पैसे निवेश करतो, बुद्धी निवेश होत नाही. तर ते त्यांची ती हळूच बुद्धी आता भ्रष्ट झालेली आहे त्या पंडिताची.
म्हणतो जीजी त्याला मोकाला येऊशा पटीशाळे लावणे लावावे जामाय भाऊ पुढं हळूच सांगतो. आणि तुझ्या आईला म्हणाले बाहेर यायला नको सांगू हा जा. अंतःकरणी कालुष्य ऐसे जे येही माते वेदिले तैसेची स्त्री तेही वेदिते. ह्याला म्हणायचं कैकईची बुद्धी. दैवराटीमध्ये ब्रह्मस्थानाची बुद्धी, मधाश्रमाची बुद्धी आणि कोणाची बुद्धी काम करते दैवराटीत? हे कळलं मग त्यालाच अनुसरण म्हणतात की आपली बुद्धी आहे, आपण कोण्या क्वालिटीतली बुद्धी आहे आपण, म्हणजे आपण किती नालायक आहे असं त्याचा अर्थ. दीक्षा घेतल्यावर सूडबुद्धी आहे की नाही, प्रतिशोधाची बुद्धी. महाभारत कशामुळे झाले? सूडबुद्धी. काय घेणं नाही देणं नाही, प्रतिशोध आला पुन्हा. ह्याला ज्ञान म्हणतात, दुसरं काय नसतं. ज्ञान बिन काय भानगडले मोठी नसती. निवांत बसल्यावर आपल्या लक्षात येतं की आपण काय दिवसभर केलंय तसलं चांगलं वाईट, का आले असे विचार. आणि बुद्धी ही अनुगामिनी असते. कुठं आहे श्लोक बुद्धी अनुगामिनी? गीतेमध्ये. ही अशी अनुगामिनी आहे. अनबोधाने प्रतिगामिनी होते. म्हणजे काय होतं? मराठी भाषा किती कठीण बी आहे का नाही. अनुगामिनी प्रतिगामिनी. गमन होतं बुद्धीचं बोधाने. गमनागमन करायला लागते ती बुद्धी. बुद्धी बोधाने तृप्त असेल तर विधीचा शोध घेत असते, आणि बुद्धी अवबोधाने कटिबद्ध झाली तर कशाचा शोध घेते ती? नित्य नरकाचा. कसा जाईन मी, ते अनुगमन करते त्याला बुद्धी. सगळ्या महाभारत पुराण ह्याच्यामध्ये बुद्धीचे सगळे विषय आहेत. सांगावर बुद्धी कुणाचे अनुगमन कशी केली? कुठलं एक उदाहरण द्या. सगळ्यात तोच खेळ आहे तो. त्या सभेत ते पडलं, हिची बुद्धी भ्रष्ट झाली. म्हणजे आंधळ्याची पुत्र काय करत होती? तोंड खायची. ही अनुगामिनी झाली. ती प्रतिगामिनी बुद्धी वेगळी असते. आता तुम्हाला शोधावं लागलं स्वतःला, आपली बुद्धी कुठून आली मागच्या प्रमादातून, आता बोधाने कशी वागती का? त्या विधीमध्ये तर बुद्धी भेद करते विधीचा सुद्धा. ती लगेच विधीला सुद्धा चॅलेंज करते. कशी करते बुद्धी? विधीला शोधते, विधीत अनुगमन करते. सांगा उदाहरण. असे 11 विधीमध्ये हिला शोधायचं, बुद्धी शोधते. ती भिक्षेला जायचं, पण मग चांगले उपदेशाचे घरं गाठायचे. सत्संग घ्यायचा, पण चांगल्या उपदेशाच्या घरी घ्यायचा. मंडळ स्थापन करायचं धर्माच्या नावाखाली, पण त्याचा यूज वेगळा करायचा. ही बुद्धी कशी अनुगमन करते. कार्यक्रम तेच असतो. करेक्ट. बुद्धी धर्मरूप वापरायची, पण ह्याच्यामध्ये आपले किती स्वार्थ साधल्या जाते. फोन करून सांगायचं, बाई मला देव स्वप्नात आला, तुझ्या घरी भिक्षेला जायला सांगितले. हे काय केलं आता? हे बुद्धी. असं असे लय प्रकार असतात. संघ सांगा, भेट शुश्रूषा.
असा फ्रॉड होतो, त्याला म्हणायचं फ्रॉड. त्या सारंग पंडिताची बुद्धी फ्रॉड आहे. करायची क्रिया उत्तम, पण हीन भावाने कसणूक विचार मनात सारखं असं लुकलुकले. पण काय होतंय की काय नाही, की घरी तरी घेऊन चाललाय पण काय होतंय की काय नाही, बायको जाती काय की यांच्यासोबत, हे बायको सोबत जातात, असं सगळं वाईट वाईट. ही बुद्धी अशी एकदम येत नसते. ती पूर्वसृष्टीच्या प्रमादात याच ज्ञानाच्या ठिकाणी ती बुद्धीनं असा विचार केलेला असतो. हाय काय केलं पडतं, काहीतरी हाय बरं ते नक्कीच, अगदी 100%. मग तो अनुगमन बुद्धी आता करायला लागली त्याची. ते म्हणजे मला वेधले, माझ्या बायकोला पण वेधवली हो बुवा, आणि जेव तर घालायचं, असा तो सगळा प्रचार आहे बुद्धीचा. म्हणून ते म्हणतात, मुकानंदा घरी जाय, पण हे असं असं वाघ बरं, तुझ्या आईला सांग. मुकानंदा हुशार आहे. तू घरी जाऊन तुझ्यावर येताना असं सांगितलं, तुझे वारे आहे. तुझ्या नवऱ्यानं सांगितलं नव्हतं तू बाहेर येऊ नको बरं, हां हां, तू मारल बिरल कुठल तुला का. कसं कठीण आहे ना भाषा संसार. मग उमाईशी म्हणे काही गोसावी येत असती हरवण्याची, हे सगळं कोणासाठी. हो 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 हो. मग उमायसा परमहर्षा ते पावली म्हणाले, आज पण येत आहेत का स्वामी. मुकानंदा ते म्हणितले, मग गोसाव्याची दर्शन नाही रे, तुम्हा अवघ्याशी होते. तुम्ही माझे वैरी आहे का रे म्हणाले. तुम्ही तिकडं सगळं करता, मला येऊ देत नाही. मद गोसाव्याशी दर्शन होणे देशी रे. मुकानंद काय म्हणतो बघा, मी काही करू तुझ्या भरताना मानेना. त्याची बुद्धी अशी आहे, तुझ्या नवऱ्याला जमत नाही की म्हणाली बाई. आणि हे उमायेश्वराला खूप दुःख होतं. म्हणाले मी सगळं स्वयंपाक करते, सगळं मी करते, मलाच हे जाऊ देत नाही बाहेर. ही बुद्धी वेगळी आहे. ही बुद्धी अनुताप मग्न बुद्धी आहे. हा योग असतो, असा परिवार मिळाला त्याला योग लागतो. त्या इकडे गुरूंना काय थोडं झालं तर सगळा परिवार दुःखी होऊन बसतो, म्हणजे गाव दुःखी होऊन बसतं. आमच्या बाबांना असं ताप आला बरं, सगळे असे दुःखी होऊन बसतात. असे काही गाव आहेत गुरुबुद्धीवाले. मात्र काही नाही, पण ती त्यांची बुद्धी कशी आहे, श्रेष्ठ बुद्धी. गेल्यावर काहीतरी नवीन ऐकायला भेटतं, नवीन शिकायला भेटतं. 2-4 घरी गेलो तर लोक रडायला लागले, म्हणाले आमचे बाबा मेले. असं ते भोळा भाव का असताना, पण बुद्धी कशी आहे, तसं काय यांच्या घरचं गणगोतातलं मेलंय कोणी, अशी बुद्धी ऐकून घ्यावं लागतं. म्हणजे श्रेष्ठ संस्काराशिवाय अशा भावना जन्माला येत नसतात. असं त्या उमायसाच्या भावना उत्तम आहेत. ती दुःख करू लागली, म्हणाले कसं करू मी आता, आज काहीतरी करूनच बाई म्हणाले मी. मग सारंग पंडिताच्या आवाराशी आता इकडं गोसावी विजय केलेला आहे. मग ठरल्याप्रमाणे पटीशाळेवरच ओसरीवर आसन झालं. गोसाव्याशी पडदणी ओळगवली. सारंग पंडिती मर्दना दिली, मागणी झाली, पूजा केली. दुपारचा पूजा अवसर झाला.
उमायसा भीतरी कुशळता ताट वाढिले. पहिती वाढतीच ना, सारंग पंडिताशी ठाव केला. मोकानंद ताट देव्हार चौके घेऊन आले. सारंग पंडिता ठाव मांडला. आळ लावणे लाविला. उमायशी साखर वाढली. पहिती वाढावी होती. उमायशी पहिती मोकानंदा हाती ने देती. तूप वाढायचे का नाही. साखर वाढली भातावर, पण देव साखर भात नुसता साखर भातच आहे होय बाई म्हणाले आमच्या. तूप भात साखर खायचंय देवाना. हिला पण द्यायचं आहे, पण असं द्यायचं नाही. आता मुद्दाम वाढलं नाही तिनं. गोसावी भातावरी साखर घालूनी घृत घातले. अरोगणा करत असती तो उमायसे पहिते घेऊन आली. सर्वज्ञ म्हणाले, बाई देव साखर भात आरोगित असे. स्वामींची बोलण्याची कला आहे. कसं बोलले स्वामी, तिला पहिले अवलोकन केलं आणि हसत स्वामी म्हणाले तिला. इथं पूर्ण श्रीमुख दिसल स्वामींचं तुम्हाला. म्हणाले काय बाई म्हणाले, देव साखर भात, अहो तुमच्या राज्यात साखर भात तूपच नाही वाढलं तुम्ही आम्हाला. आणि वायसी आपाद मस्तक पर्यंत मूर्ती अवलोकन करवणे, तो क्षण महत्वाचा आहे. हा क्षण आपल्याला साधनवंताला आला पाहिजे. एक क्षण तरी स्मरण करताना मूर्ती झळकली पाहिजे समोर. एक क्षण काय बरं, मला सतत झळकावी ना, आहे का नाही. एक क्षण काय, निरंतर दिसली पाहिजे श्रीमूर्ती. पण आता कलियुगाच्या मैणत्वामुळे बरं एक प्रहर आहे की नाही. कलियुगाचा व्याप आहे ना साधू संताला. समाज उद्धार करायचा आहे तुम्हाला, मग एक प्रहर तर येते, एक दोन वेळा आठवीचे, त्यावेळेला तरी श्रीमूर्ती दिसली पाहिजे. त्या उमायसाला जाऊन विचारा, तू कशी पाहिली ग म्हणा मूर्ती, कसे स्वामी तुला बोलले ग बाई. आता हे कठीण करायचं म्हणलं की अवघड. सोपं पदयात्राला सोपी, स्थानवंदन सोपं आहे की नाही. हे करायचं म्हणलं की मग त्या मूर्तीतली कृपा कशी पाहिली असेल देवाने, कृपा नेत्र, दया असेल, मया असेल, कारुण्य असेल, तो करुणा सिंधू द्रवला. ज्या क्षणाची स्वामी वाट पाहायला जायचे तो क्षण आज आलाय. स्वामी जातच नव्हते या सारंग पंडित असे, जात होते तिच्यासाठी. कधी भेटेल माझी उमायसा. तिचा फार मोठा रोल आहे चरित्रामध्ये, आहे की नाही. स्वामींच्या सगळ्या अनुभवाच्या लीळा तिनं महिमभट्टाला सांगितलेल्या आहे. हे सगळं वर्णन तुम्ही ऐकताय ना, ते तिनं सांगितलेलं आहे. असं होतं, मग आडणं लावलं, मग हे असं केलं, पहिल्या दिवशी असं झालं, तिसऱ्या दिवशी 60 वेळेला माझ्या स्वामी घरी आले बघ महिमभट्टा. सारंग पंडितला विचारलं, ते म्हणाले जेवतोस का. महिमभट्टा नाही जेवणार, तुझं चल रे हट. भटवास म्हणाले, तू जेवता तर नित्य नसते. हे सगळं तुमच्या पाठ पाहिजे. ही बुद्धी, अशी बुद्धीचा आविष्कार म्हणतात ह्याला. तर आपण सिद्ध साधक आहोत. न्यूटनने आविष्कार केला. कसला, कोणता केला रे न्यूटनने. न्यूटन लाईटचा शोध कोणी लावला, हा आविष्कार आहे. स्वामींचा शोध तुम्हाला लावायचा आहे. स्वामी आहे तर फक्त शोधायचं.
हे कठीण आहे, शोधायचं कठीण आहे म्हणून आपण सोपं सोपं शोधतो, आहे की नाही. आषाढी एखादं चालले प्रसादाला असे भिडतात, निघाली यात्रा, चालले वंदन करायला. तिथे डोकं नाही लावायचं, जास्त डोकं लावायचं काम नाही ना तिथे. सामूहिक सगळं मस्त 1.5 महिन्याची सोय होऊन जाते. इधर से फुकट जाओ, उधर से फुकट आओ, फुकट खाओ. हे केलं पाहिजे. निरंतर मूर्तीचा आविष्कार उमायसाने ते बघितलं. तिने काय काय पाहिलं मूर्तीमध्ये. अपार मस्तक कृपा पाहिली. स्वामींचं सौंदर्य, लावण्य, सौभाग्य, औदार्य बघितलं. म्हणजे किती अपमान सहन करून स्वामी माझ्या घरी येतात, बाहेरच्या बाहेर जेवतात, बाहेरच जातात. मला इतके दिवस का नाही बोलवलं. असे अनेक विचार असतात माणसाच्या मनामध्ये. हे चरित्र लिहिलेलं नसते, ते तुम्हाला एकांतात स्फुरत असतं. असं देव तो हृदय गाम्य की गा. मग आता हे बोललं तरी डोक्यावरून जातं. मग ते अभ्यास कधी करायचा आपण होत नसते. त्याला लय बैठक साध्य करावी लागते. त्याला विचार साध्य, शब्दांना साधावं लागतं. तेव्हा हे समोर दिसत. आता काय दिसत नाही बरं. तो अनिर्वचनीय आहे. तो निर्वचनात बांधला देवाने, आपणाला बांधायला सांगितलं आहे. तुम्ही असा निर्वचनात बांधा मला, मी असा निर्वचनीय आहे. बघा म्हणाले, पहा बरं मला तुम्ही. गेलं डोक्यावरून. असं होतं ते. खूप आनंद घेतला तिनं, क्षणभरच घेतला, पण पूर्ण घेतला. स्वामींनी दिला आणि ते सारंग पंडित बघतायत. मोकानंद पाहतोय. ते तूप वाढायचं गेलं दुसरीकडं, हातात तुपाची वाटी, तो चमचा तसाच. आणि मग ती म्हणते, उमायसा जीजी जीजी म्हणाले, मी पहित वाढू विसरले. सर्वज्ञ म्हणतात तर आता हे पहिते भातुजे. मग पहिते वाढले, श्रीचरणा लागली. म्हणते तेव्हा येऊ का मग. अंतःकरणात, मनातल्या मनात स्वामीला या आता बस. इकडे बसलेले आहेत सारंग पंडित, अंतःकरणात म्हणतात ते, मी मनात होता तेच झाले. म्हणजे आता आजपासून मी पडदेच लावणार नाही. मग त्या दिवसापासून लावणे बांधती ना. मग आरवणा झाली, गोळा झाला, विडा झाला. मग गोसावी विळचा भोग नारायणी बायसा सहित विजय केले. हे बायसा या वेळेला साक्षी आहे. बायसांच्या लीळा तशाच राहिल्या असते. बायसांच्या भावना नाही आल्या लीळा चरित्र, ठीक नाही, मरून गेल्या ना त्या. सगळ्या चरित्राला कोण साक्षी आहे? बायसाच आहेत ना. पण ते मेल्या. मेल्यामुळं बटोबास महिमभट्ट हातबल झाले. आता लीळा विचाराव्या कोणाला की बायसाला प्रेमदान कसं दिलंय ते. ज्यांना प्रेमदान देताना साक्षी होते ते मेले सगळे. पांड्या मेला, हंसराज मेली. बायसांच्या लीळा कोणी सांगितल्या मला? बायसा मारायला नाही पाहिजे होत्या. लीळा सांगून मेले असतं बरं झालं. ते वेगळं चरित्र असलं असतं आपल्यासमोर, आणखीन काही वेगळं असलं. प्रत्येक लीळेला साक्षी आहेत ना ह्या, सोबतच आहेत बराचसा काळ स्वामींच्या. बायसा किती दिवस सोबत होत्या मग?
असं विचारलं की तुम्हाला त्रास होतो आहे की नाही? स्टेटस भंग पावतो आहे की नाही? स्टेटस अरे कठीणच आहे की नाही? चला असो. तर अशा प्रकारे आता एक दुवा एक नवीन भक्त स्वामींनी या वेळेने जोडला. आता दुसरा एक भक्त आहे घरात, तो आहे समयासारखा धाकुटी. एक धाकटी आहे म्हणाले त्या घरात, आणि उमायसा सुद्धा धाकटीचे धाकटेपणा लग्न झालं हिचं. सारंग पंडिताला बऱ्याच बायका, त्या सगळ्या मरून गेल्या. आता ही दुसरी तिसरी बायको आहे आता ही. तिच्यापासून ती पंडिताची दुसऱ्या प्रणयानाची धाकुटिया प्राय कन्या झाली. तिला 19व्या वर्षीच पोरगी झाली. गोसावी विजय करती तेवेळी ती येते पेटी लपवली. ते पेटी म्हणजे पेटीसारखा पाळणा पण असू शकतो, आहे का नाही? त्यावेळेला पेटी शब्दाचा अर्थ वेगळा. आता पेटी म्हणजे आपण ट्रंक कसा म्हणतो. शिवाजी महाराज पेटाऱ्यातून आले म्हणजे कशात आले? आग्र्याहून. कशात बसले शिवाजी महाराज? अरे भाऊ, शिवाजी महाराज कशात बसले? पेटीमध्ये. कोणच्या? ते पेड्याच्या फुलांच्या. पहिले सलद असायची अशी लाकडाची केलेली, त्याला झाकणं ती असायची, सलदी म्हणायची. सलदीला पाहून त्याच्यामध्ये फुलं होते. सलदी म्हणायची. संदू आणि सलदी. आताच्या काळाला सलदी कशाला म्हणतात? सलदीमध्ये घातलेलं आहे. आणि ती सलद हल्ली ना पुन्हा म्हणाली तर काय हालतंय बघा बरोबर. त्याच्यावर कपडा टाकलेला होता. म्हणजे याचा अर्थ ती बंद नाही अशी, आहे का? म्हणजे काहीतरी आहे असं. म्हणजे काय? म्हणजे पाळणा असं, आहे की नाही? आपण जे समजतो तसं काहीतरी वेगळंच असेल ते. आता हे कशासाठी सांगितलं तुम्हाला? ते तुम्हाला लिळे चिंतन करताना ते दिसल तुम्हाला. आता स्वामी तिथे जाणार आहेत, बघणार आहेत. स्वामींचं ते ऋणानुबंधाचं प्रेम आहे त्यासोबत. म्हणून ही सलदी आठवायला पाहिजे. पेटी. बायसांचा पानपुड्याचा एक मोठा विनोदच आहे की नाही आताच्या काळात, पण असं आहे तो. तसं ही सलदी कुणी आणली नाही, शोधली नाही, हे की नाही? पुण्या बाबाच्या मठात सल्लीचा विशेष, ह्याचा विशेष आला आता पंथात आपल्या. कुठला? गोमती द्वारकेचा विशेष. 15 शिपट सगळ्या घराने. चक्रपाणी प्रभूचा आहे. आमच्या घरी चक्रपाणी प्रभू. आणि तिथं तुम्ही गोमती जाऊन पाहिलं तर ती गोमती कसली आहे? या विशेषाच्या कलरशी त्या गोमतीचा आताच्या काही संबंध नाही. अशी आपल्यातून अविधी निघतो. तशी ही पेटी जी आहे धानायची, ती वंदन नमस्काराला आली पाहिजे कुठून तरी, आकाशातून आली पाहिजे.
कितीतरी आनंद होईल पंथाला, आहे का नाही? तर गोसावी विजय करती तेवेळी ती येते पेटी लपविती. एक दिवस गोसावी सारंग पंडिताच्या आवारा विजय केले व मायाशी लेकरू घेऊन बसली होती. गोसाव्या ते येता देखील आणि लाजली. पुढा सरदू होता ते धानायसे घातली वर लुगडे घातले आणि लपवली गडबडीनं. मग गोसावी लुगडे हालता देखील. पुसले, बाई हे काय हालत असे? मायसा म्हणते जीजी, हे लेकरू धानायशी हवर घेऊन रुदन केले. उमायशी ती धानायचा रुदन करते. ही बारीक गोष्ट माहिमभट्ट सांगून जातात. हंबरडा घेतलेले आणि मोठ्यानं स्वामींनी रडायला लावले. ओळखण्याला सांगितलं असेल ते रडव, मायेला सांगितलं असेल तो हलव. म्हणून आपल्या आरतीत ती कल्पना आहे, भवर म्हणजे की शेज फुलांची केली तुझं सुंदर. आणि कोण कोण आहे तिथं? ते शेज लावायला कोण कोण आहे? माया पंख हलवते, दया पाय दाबते, आहे की नाही? कोण कोण आहे तिथं झोपायला स्वामींच्या? ही कल्पनाच आहे. असं सगळं माझं बोलणं असं हे होतं का नाही? स्वामींना तुम्ही शेज आरती लावता, काय अनुभव होता तिथे? सर्व शक्ती स्वामींची ओळख साधतात. स्वामींना पडलेल्या काट्यांच्या भेगा, टाचेला भेगा, तिथं कोणी मलम लावतंय, कोणी पाय दाबतंय. मोठं चिंतन तुम्हाला घडलं पाहिजे. स्वामींच्या श्रीचरणाच्या अंगठ्यावरती चंद्रबिंब कसं प्रकाशतो त्यावेळेला. स्वामींच्या श्रीचरणावर किती लक्षण आहेत ते झळकतात. असे कुंकुम रक्तवर्ण स्वामींचा तो श्रीचरण संवाहन करण्यासाठी तिथे काय काय आलेलं असतं. आता हे तुमच्या ऑब्झर्वेशनच्या पलीकडे आहे, माझ्याही सांगण्याच्या पलीकडचंच आहे. ते हे पाचशे सळत नाही, चरित्रात नाही, आणि हे तर करावं लागतंय. मग असं सोक्तीनं सांगता येत नाही तुम्हाला, ते अनुभवा तुम्ही असं छानपैकी. मग स्वामींचे पाय चालून चालून थकल्यावर गोठ्या जे आहेत स्वामींचे पिंढऱ्या अशा फुललेल्या आहेत. श्रम आलेला आहे. श्रम आला तुझ गुरु जरा. कशाचा श्रम आलाय? जीवोद्धरण्याचा. असं ते तुम्हाला शेज देताना आपण फक्त आरतीनं ढपाक 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 वाजूनच मेलो. तिथं ते काय चिंतन करायचंय ते केलं, ते गेलं दुसरीकडं. तेव्हाच हरवलं ते. कलियुग यायच्या आधीच तुमच्या जीवनात कलियुग आलं ना, ते फेसबुक, यूट्यूब, टी व्ही, आणि बरं झालं काय यजमान हे घुसले डोक्यात, पंगत हे घुसल्यामुळं नुसती आरतीच राहिली. ती लोकांसाठी राहिली की देवाला काय देव भय राहील काय? घंटा वाजवायला असं घन 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 ऐकत नाही. हा नेमका प्रकार आला 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 का मराठीतून, की इथे विधी होऊन बसला तो. आता त्याला सोडू शकतो का आपण? नाही. किती मोठी सभा, ज्ञानसभा असली, किती पंचावताराच्या 5 आरत्या झाल्याच पाहिजे, विड्याची आरती झालीच पाहिजे, 15 अध्याय 1 तास जातो त्याच्यात.
एवढा मोठा करोडो रुपये खर्च करून त्या सभेला कोणी ऐकायला नसतं. ते उपदेशित असला, वाचनिक असला कसला कार्यक्रम आहे? नेमकं कार्यक्रम कशाचा आहे? आरत्यांचा हाय, भजनांचा हाय, कार्यक्रम कसला आहे? धर्मसभा. अशी ती गंमत जमतीमध्ये आपण आपला बराचसा काळ आणि ऊर्जा आणि पैसा गमावून राहिलो. बराचसा काळ जातो त्याच्यात. ते गोळा करा आणि खर्च करा. तो दीक्षा अवसर कसा असला पाहिजे? तो अवसर कधीच होत नाही. पाहायला पाहिजे तो अवसर. तसा करून बघायचा. बघ, विधीपूर्वक दीक्षा अवसर करायचा. कसा असेल तो दीक्षा अवसर? मला तुमचा करायचा होता, पण तुम्ही फंड्यात पडले ना. स्वामींचा दीक्षा अवसर, स्वामींनी आयोजित केलेला अनुसरण विधी कसा असेल? तो कार्यक्रम कसा? असा हा एक चिंतनीय विषय आहे की नाही? चला, ते एक स्वप्न राहील स्वामींचं. अशा अवसराला स्वामी येतील. मंगळकाळी सर्वत्र अशा अवसर आला तर स्वामी तिथे काय, ब्रह्मांडातले सगळे अवतार तिथे येतील. किंवा अरे हा खराच संन्यास विधी चालू आहे बरं. तसं काही घडत नाही कुठं. स्टेज आलं झालं संन्यास दीक्षेला. स्टेज, अध्यक्षस्थान, काय कल्पना आल्या पंथात आहे ना. तुम्हाला म्हणायला वाईट वाटतं की काय बोलून राहिली, पोतिकीकडे चालली आणि हे काय चाललंय. हे कुठंतरी बोलल्या गेलं पाहिजे. हे बदल करायचा याच्यामध्ये झाला पाहिजे. काय नेमकं चालू काय हे मूर्ती पाहिली आता बिचारीनं. स्वामीने तिला रडायला लावलं आणि ती मोठ्याने रडली. भाई, त्याला ही एक लीला मोठी गमतीशीरच आहे. स्वामींनी आयोजित केलेली सगळ्या वेळा आहेत आता इथून पुढे. घरी बोलवले का आज नाही, स्वामी बळच सारंग पंडिताच्या घरी गेलेले आहेत एकदम अचानक. कालची हुरहुरी राहिली ना माझी. मी हिला भेटला, हिचं बाळ, माझी धानायसा. किती मोठं अनुसूत आहे ना स्वामींचं. माझ्या तोंडातून शब्द मोठे अवघड निघतात आहे की नाही. अनुसूत, अनुसूत म्हणजे काय असतं? आपल्या अनुसरणाला अनुसूत लागतं देवाचं. घेतल्यापासून शेवटापर्यंत ते अनुसूत भंगलं नाही पाहिजे. मग ते आहे का? हे सत्य आहे, परम सत्य सांगायला होतो. हे अनुसूत बांधलं का रे? त्या धानायसानं अनुसूत आहे पूर्वसृष्टीतलं. आता त्याला काळ आणला स्वामींनी. लगेच आले आणि स्वतःच म्हणतात, बाई ते इकडे काय, ते काय लुकलुकते बघा बरं. आणि ती मोठ्यानं रडली ती पोरगी. जी म्हणाली, माझं लेकरू आहे. उमाई साहसी, महिमट एक लाईन सांगतात परत. उमाई साहसी व्यापार सांडून तरी जाऊ नये. सर्वज्ञ तिला म्हणतात, बाई कडिये घ्या. असं काय केलं म्हणा वेड्यासारखं? आम्ही किती दिवस तुमच्या घरी आलं की तुम्ही तिला घालता म्हणा तिथं. तिच्या अमृत कळा सुकतील म्हणून लेकराला असं बळजबरी करू नये कुण्या. त्याच्यामध्ये एक अमृत कळा असतात.
आपलं मन एवढं निर्दय झालेलं असतं की काय ह्याच्या अमृत काळ काय आल्यात, तुम्हाला त्या अमृत काळ कुठं असतात हेच कळायला पाहिजे ना. म्हणजे कठीण आहे ते समजणं. लेकराचं शास्त्राचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला. मानसशास्त्र मुलांचं कसं कसं आपण त्याला तयार करू. आता तयारी करण्यात हुकलं ते मुलगा बंड होतं. जे अमृत काळात सुकून जातं, त्याला आपल्याबद्दल काही प्रेम राहत नाही. हम चले चले गेलं सोडून, सगळं सगळं सोडून जातो माणूस, दीक्षा भिक्षा सगळं. तिकडली अमृत कळा असते ना कलियुगातली, ही अमृत कळा गेली. असं होतं ते. स्वामी म्हणतात अमृत कळा शोकतीबाई हे ठेवा. स्वामींचं किती प्रेम दाटून आले, दाटून कंठ येतो ते जाण्याच्याबद्दल. जेव्हा एक व्यापार पेपार करत बसली म्हणाले जा ते समजावा. उठा म्हणाले ठेवाय. आज सारंग पंडित घरी नाही आहेत ना. उमायसे सलज्ज होऊन गेली, धानाय साते सल्ले होऊन काढले, पाजलं इतुकिनी तयाची लाज फिटली. उमायशी धाई गोसाव्याच्या श्रीचरणावर घातली. आता सगळं दिसेल तुम्हाला. हे श्रीचरण स्वामींचे पूर्ण श्रीमूर्ती तिथे धानायसा दिसेल, लुकलुकत बाळ उमायसा दिसतील, आणि तिला आता पायावर घालताना ते दिसत. श्रीकृष्ण काही दिसतात लहान गोपाळ जन्मल्या जन्मल्या. कुणाच्या पायावर घालायचं तिला, कंसाच्या आहे की नाही. मायला मारे माझा लिखरू कंसाच्या पायावर घालू काय मी. शाळेत कटकटच आहे आता. बर मारे ठीक. हो किती वसुदेव मोठा मोठ्या अंतःकरणात आहे ना. बाळ घेतलं बघितलं तुम्हाला, हा सगळं खुल्लं म्हणाले. अरे बाळ चमत्कारी दिसते म्हणाले. चला माय ह्याला सोडूनच येऊ आपण तिकडे. आता म्हणजे मला कंस मारून टाकेल, मारलं तर मारू द्या म्हणाले, ह्याला काय पाहिजे, पण ह्याला सोडून येतो म्हणाले. त्यांना काय माहित पुढं काय पाहिजे. आपल्याला कळत नसतं उद्या मृत्यू आहे का 5 मिनिटांनी आहे. मला असू द्या, ह्याच्या हातात देत नाही. आता हा 8वा आहे ना, आता नाही देणार. लय दिले हातात त्याच्या. 7 दिले की म्हणाले मी जन्मल्या. किती मन मोठा असेल ना. बाळ द्यायचं हातामध्ये वैरायच्या आणि त्याचा मृत्यू बघायचा. असं तो फेकून मारायचा. तो बी मस्तच होता. ती स्मरण करताना ते आठवलं तुम्हाला. हे स्मरण करताना दही दिसेल तुम्हाला, सल्ली दिसेल, स्वामींचे श्रीचरण दिसतील. आपल्याला मुख्य विषय स्वामींचा आहे, दहीशी काही मतलब नाही आपणाला. पण ते दहीच्यामुळे स्वामींचे श्रीचरण पाहायला भेटतात. आणि आज दहीच्या आला तो योग, अनंत जन्माचा योग आला. दही आता स्वामींच्या चरणाजवळ बसल्या जाऊन आणि आता स्वामीने ते कुकुल बाळ हातात घेतलं. पहिला स्पर्श आहे, अवलोकलं, सुख स्वास्थ्य केलं. हे तुम्हाला दिसेल आता तिथं. बाद झालं. तेथून विजय केले ते देवनी गोसाव्याची शंका न मानी. दंड